तर पॉवर बेसचा आणि पहिलं षटक ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज असेल आपण पाहू शकाल स्वर्गीय रणजितजी मोरे स्मृती चषक दोन्ही संघ आपण पाहू शकाल एक मातब्बर संघ एकीकडे कराडे दुसरीकडे चावंडोली या दोन संघादरम्यान सेकंड सामना मात्र पाहायला मिळतोय टॉस बॉक्स आपण पाहतोय कॅमेरामॅनच्या वतीने पूर्णपणे या स्पर्धेचं छायाचित्रण आपण पाहतोय पुंडलिक शिंगोळे यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते चला पंचांची भूमिका देखील पार पाडतायत ते वैभव रसाल मेन पंच स्क्वेअर लेग पंच वैभव शेवाळे असतील हे दोन्ही पंच मात्र तयार झाले स्ट्राईक एंडला शुभम आहे नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन निशान गोलंदाजी मार्कवर देखील शुभम आलाय पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज हा देखील चेंडू कबर मधून चेंडू काढलाय पॉइंट कबर मधून चेंडू काढलाय चेंडू थांबणार नाहीये चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आलाय तो शुभमच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार पहिल्या चेंडूवरती आलाय चौकाराच्या मदतीने 4 धाबा अकाउंट श्री गणेश मात्र केला जातोय गोलंदाज शुभम वरती आक्रमण चढवलंय पहिल्या चेंडूवरती चौकार आणे हा देखील बैठक शॉट पाहायला मिळतोय एक सुंदर फटका शुभमच्या बॅट मधून मिड विकेटला क्लिअर करणारा हा देखील आलाय दुसऱ्या चेंडूवरती चौकार दोन चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळाले शुभमच्या विरोधामध्ये शुभमकडून हा देखील फटका चांगला आहे परंतु यशावरती देखील धाव संख्या चांगली भेटली आहे आता क्षेत्ररक्षकाकडे चांगलं गेलं होतं परंतु शेवटच्या मुवमेंटला क्षेत्ररक्षकाचा पाय मोठा बाउंड्री लाईनला टच देखील झालाय आणि ही ते धाव संख्या मिळाली कबरच्या डोक्यावरून लॉंग ऑफला षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 14 या धाव संख्येवरती चांगला फटका होता आणि त्या फटक्यावरती शेल देखील झाली होती परंतु शेवटच्या क्षणाला हा देखील फटका दमदार आहे आणि ह्याच्यावरती छेल स्वीकारली जाते बराचसा अंतर कापत क्षेत्ररक्षक पोहोचले आणि छेल देखील पकडलाय आणि संपवलाय बॅट्समन शुभमचा इथे खेळ 14 चेंडूवरती मिळालेली धक्का 14 धावसंख्येवरती पहिला हादरा
नवीन बॅट्समन आपण पाहू शकाल चौथ्या क्रमांकावरती मंगेश. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 15 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवर यश आलाय. यश गोलंदाजी मार्कवर सज्ज. ओव्हर क्रमांक 2 मध्ये समोर बॅट्समन आपण पाहतोय प्रफुल्ल. इथे देखील दांडी गुल केली आहे. अक्षरशः ब्लॉकर चेंडू लागला होता. ब्रह्मसरचा वापर केला होता. शारी मुंड्या चित केलं. असा हा चेंडू मात्र यशकडून आपला पाहायला मिळाला. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. आपण पाहतो यश साठी सुवर्ण संधी असेल तर लगातारचे 3 विकेट जे घेतले ते संदीपजी काईनकर यांच्याकडे मात्र तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी. पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन केले. प्रफुल्लला बाद करण्यामध्ये यश आलंय. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मंगेश यांच्या समवेत मात्र पियुष ही जोड सगळी मैदानामध्ये गेली. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ चालू आहे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर यश आपण पाहतोय. ही तरी लोवर पुलटा चेंडू कन्वर्ट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक काऊ करणारा तयार आहेत. फेकी देखील चांगली झाली आहे. ही तर एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 15 धावा आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक बोरगाव गावचे प्रभाकरजी मोरे साहेब यांचे शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल आपण आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक यावं मंचावरती. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. ही देखील वाईट ऑर्कर आपण पाहतो यशकडून आउटसाइड ऑफ स्टंप. पंच वैभव रसाल सर सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. आपण त्याच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल. आपण त्याच्या मदतीने आपण पाहतोय की अजय यांचं देखील शुभागमन झालंय. ते देखील टिकरीवरती बसून मॅच बघतायत. उर्फ मथुर या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. त्याला देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. इथे देखील एक सिंगल झाली आहे. ऑन गोइंग मॅच कडे जाऊया जिथे सामना चालू आहे. एकीकडे असेल चांडोली एकीकडे असेल कराडे. या दोन संघादरम्यान ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. मैत्रीपूर्व लढाई आपण पाहतोय. इथे धावसंख्या आपण पाहू शकाल. स्कोर आमच्या आता माहिती जरूर पोहोचत आहेत. 18 धावा धाव फलकावरती. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे अद्यापर्यंत आणि धाव फलकावर धावा लागल्या त्या अद्यापर्यंत 18. इथे देखील लोवर पुलटा चेंडू कन्वर्ट केला आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट वेगाने घेतली आहे. दुसरीचा कॉलिंग देखील वेगाने झालाय. फेकी खराब झाली आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फेकी झाली होती परंतु बॅकअप चांगला मिळलाय. इथे 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या चांडोली संघाची जाऊन पोहोचेल ती तब्बल 20 या धावसंख्येवरती. इथे देखील आडव्या बॅटीतून प्रहार केलाय. अलॉंग द कार्पेंटर डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल वेगाने कंप्लीट. फंबल झालं थोडस आणि त्याच्यानंतर लगेच 2 धाब्याचा कॉलिंग. तिसरीला निघालेत आणि ही तर तिसरीला पोहोचतील का. परंतु तिसरीला पोहोचेपर्यंत पंचाने सांगितलं की रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. 2 धाबा कंप्लीट आणि तिसरीला विकेट बाद. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने फ्लाय होईल. जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 22 या धावसंख्येवरती. मंगेशला मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलंय. आत्महत्या करावी लागली आहे मंगेशला. आता नकुल मैदानामध्ये नवीन बॅट्समॅन एंटर झालाय. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ बाकी आहे. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहू शकाल ओव्हर क्रमांक 2 मध्ये राहिलाय. तर लोधिवली टीमचा खरं तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. जे आपलं काय बाकी असेल ते पूर्ण करून आपण मगच घरी जा. लोधिवली टीमचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.
इथे देखील लवर पुलटा चेंडू होता, पंचांना भेदूक मात्र चेंडू चालला होता, परंतु इथे पंचांना इथे एक सिंगलचं डबल रूपांतर आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावसंख्येच्या मदतीने पंचांचा इशारा षटक संपल्याचा. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या त्या तब्बल 12च्या सरासरीने 24 धावा, म्हणजे उर्वरित 6 चेंडूंचा आता खेळ बाकी असेल. परंतु किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल तो चांडोली संघ आपण पाहू शकाल. प्रवीण आलाय, ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेत, त्यांच्यावरती जबाबदारी दिली. 24 धावा धाव फलकावरती. इथे देखील समोर चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक मात्र लांबवर राहतील. चेंडू मात्र चाललाय, पंचाचा इशारा येतोय. बनबाऊन सीमा रेषेच्या बाहेर आलाय तो एक टप्पा अखेर चौकार, आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 ने वाढेल, जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 28 धावसंख्येवरती. इथे देखील पडलेला चेंडू होता, टप्प्याचा चेंडू. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल, जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 29 धावसंख्येवरती. इथे देखील पुढे येऊन मात्र सरसवायचा होता, डान्सिंग डाऊन आहे, बॅटन बॉलचा संपर्क देखील नाही आहे. इथे आला चेंडू निर्धाव. या निर्धाव चेंडूची नितांत गरज येते म्हणजे कराडे टीमला, आणि तेच डॉट चेंडू फेकण्यामध्ये माहिर देखील झालाय प्रवीण हा गोलंदाज. धावसंख्या 29 वरती. हा देखील चेंडू चांगला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने फिंगर रोल करताना गोलंदाज प्रवीण आपण पाहतोय. हा देखील चेंडू आला निर्धाव. या निर्धावच्या साह्याने धावफलक 29 अंकावरती स्थिरावला आतापर्यंत. एक चौकार जरी आला प्रवीणच्या विरोधामध्ये, इथं देखील थोडासा एकच सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 30 वरती जाऊन स्थिरावली आतापर्यंत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या होत्या 24, आणि आतापर्यंत एक चौकार मारल्यानंतर देखील गोलंदाज प्रवीणने अवघ्या 2 धावा खर्च केल्यात, म्हणजे एकूण टोटल 6 धावा खर्च केल्यात ओव्हरमध्ये. आता शेवटचा आणि अंतिम पहिल्या इनिंगचा, पहिल्या सत्राचा, पहिल्या पूर्वार्धाचा खेळ मात्र शेवटचा चेंडू राहिला आहे. लोवर पुलटा चेंडू कन्वर्ट केला आहे. डीप मध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक प्रोजेक्शन देत आहेत. एक सिंगल कंप्लीट दुसरीच्या वेगाला निघलेत, आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. तिसरीच्या प्रयत्नाला, इथे मात्र तिसरीच्या प्रयत्नाला फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद देखील झाला आहे. 2 धावसंख्येच्या मदतीने 32 धावा धाव फलकावरती. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त. आता येणारे 18 चेंडू, आणि विजयासाठी कराडे टीमला 33 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे विजयासाठी.
डान्स केला आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे देखील पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने श्री गणेश अकाउंट मध्ये ओपन केला जातोय. हा देखील चांगला चेंडू आपण पाहतो, ड्राईव्ह केलाय मिडॉनला. थोडस फंबल आणि लगेचच आता मात्र काय घडणार मैदानामध्ये. आणि ही ते देखील फलंदाज बाद देखील झाला आहे आणि ही ते देखील रनआउटची संधी होती. ते रनआउटच्या संधीचं सोनं देखील केलं आणि फलंदाजाला बाद देखील घोषित केले पंचांनी देखील. इथे अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर, एक सिंगल कंप्लीट झाली आहे. परंतु धावसंख्या आपण पाहायला गेलो दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धाव फलकावरती. नवीन बॅट्समन संजय एंटर झालेत मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक पहिल्यामध्ये 4थ्या क्रमांकासाठी. तुमचं काय विषय? ओव्हर क्रमांक 1 मध्ये निशांत आलाय. 6 धावा धाव फलकावरती अद्यापर्यंत लागल्यात. महत्वाची 2 विकेट जरी घेतलं असेल त्याने. हा देखील वेगवान चेंडू होता, अतिशय भन्नाट वेगाने चेंडू फेकला होता. पंचांचा इशारा आलाय. पहिलं षटक संपल्याचा. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त. पॉवर प्लेच्या षटकाचा समाप्त झाली आहे आणि 6 धावा धाव फलकावरती अवघ्या लागल्यात. म्हणजे आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 27 धाव संख्येची गरज असणार आहे. टीम कराडे संघाला विजयासाठी. चला नेक्स्ट मॅच असेल आता क्वार्टर फायनल फर्स्ट या स्पर्धेची. चला कोयना 2 हा संघ जर उपस्थित असेल तर आपण एक प्रतिनिधी व्यासपीठावरती पाठवा. गोलंदाजी मार्कवर पियुष आलाय. जसं निशांतने गोलंदाजी केली चांगली, तशी आता गोलंदाजी करायची ती पियुषला देखील. पण समोर संजय सारखा फलंदाज आहे. रिबस अटॅम्प स्विचिटचा फटका, दर्जेदार स्ट्रोक आपला पाहायला मिळाला संजय कडून. जसा चेंडू बाउन्स झाला आणि त्याच्यानंतर लगेच स्विचिटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तर षटकार आलाय. षटकारने मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 12 अंकावरती. 12 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहे. टीम कराडे संघाच्या हीच फटकेबाजी पहिल्या मॅच पासून पहिल्या ओव्हर पासून हवे होते, परंतु आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात केलं आणि पियूचं स्वागत देखील केलंय. आता 11 चेंडू 21 धावसंख्येची अजूनही गरज आहे विजयासाठी टीम कराडे संघाला. गोलंदाजी मार्कवर पियुष. हा देखील समोर चेंडू अलॉंग द कार्पेट ने लॉंगॉनला फिल्डर तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट, परंतु नॉन स्ट्राइक एंडला फेकी करतायत. डायरेक्ट हिट देखील केली आहे. पंच देखील आता उभं राहतील. पंच डिसिजन सांगतील फलंदाज पोहोचलाय. जर का हे जर फेकी स्ट्राइक एंडला आपण केली असती ना तर जबरदस्त फलंदाज बाद देखील झाला असता. इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढली जाईल, जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 2 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत आणि 14 धावा धाव फलकावरती. अजूनही 10 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी.
इथे देखील आडव्या बॅटीतून पुलचा फटका पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेटने. इथे मात्र सिंगल सेट डबल मध्ये पुन्हा एकदा रिपंत आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी थोडीशी खराब देखील झाली आहे. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. सिंगल डबलच्या मदतीने टीमच्या धावसंख्येचा आलेख पुढे नेण्याचं काम करायचंय फक्त ते कराडे टीमला. एखादा फटका जरी आला तर प्रेशर असेल ते दूर देखील होतो. त्यासाठी सिंगल डबलला आपण महत्व द्यायला पाहिजे. तेच दाखवून देत असताना आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. आता 9 चेंडू 17ची गरज. इथे देखील पंचांनी सांगितलं की हा चेंडू नोय. ओ स्टेपिंग जाणो. आपल्याला मर्यादा दिली गोलंदाजी करत असताना. आपल्याला लाईन देखील दिली पिच मध्ये. त्या लाईनीच्या पुढे जर आपला पाय पडला तर पंच आपल्याला दंडित देखील करतील. जी मर्यादा पडली त्या मर्यादा आपण ओलडाल आपला पंच देखील दंडित करताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि तेच पंचांनी केलं. या चेंडूवरती आला आहे नो चेंडू म्हणजे एक सिंगल ऍड. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 17. आता 18 धावा धावफलकावरती. एकूण 2 धावा ऍड झाल्यात. आता फ्रीडचा चेंडू असेल. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही पाहायला गेलं तर 15 धावसंख्येची गरज आहे. 15 धावसंख्येची गरज आहे 9 चेंडूंमध्ये. गोलंदाज पियुष थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते. फ्रीडचा चेंडू याच्यावरती मात्र वेगवान चेंडू होता. फ्रीडच्या चेंडूवरती धावसंख्या यायला हवी होती अपेक्षित होती परंतु प्रयत्न केले होते ते म्हणजे बॅट्समन नंदूने जो सलामीला गेलाय ते अद्यापर्यंत पाहायला गेलं 3 चेंडू मध्ये 1 धावसंख्येवरती खेळतोय. आणि संजयच्या पारीचा विचार आपण केला तर 3 चेंडू आणि 10 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतोय. हा देखील चेंडू चांगला आहे. लावल्या पंचांकडे पाहायला मिळते. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. इथे देखील आला चेंडू निर्धाव. आता 7 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. जेवढे चेंडू निर्धाव येतील ना तेवढं दडपण मात्र वाढलं जाणार आहे. ते कराडे संघावरती एखादा पडका आला तर जे दडपण आलं होतं ना ते दडपण मात्र जुगार मात्र पुन्हा संघर्षाला सुरुवात देखील होईल. परंतु या चेंडूवरती पूर्ण या सामन्याचं चित्र अवलंबून असेल या फटक्यावरती किती धावसंख्या येईल. फटका दर्जेदार आहे. बराचसा काल चेंडू हवेमध्ये बराचसा चेस डाऊन झालाय आणि क्षेत्ररक्षक झेल देखील कपगळली आहे आणि संपवला बॅट्समन नंदूचा इथे खेळ. अजून एक विकेट. तब्बल 18 धावसंख्येवरती लागणारा तिसरा आदरा टीम कराडे संघाला. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. सहा चेंडू आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये त्यांना 6 चेंडू 15 धावसंख्या वाचवायची आहे. त्यासाठी गोलंदाजी मार्क वर सज्ज शुभम आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती जो सलामीला होता शुभम तो शुभम आता मात्र गोलंदाजी मार्क वर सज्ज. त्याच्या बॅट मधून 1-2 चौकार 1 षटकार देखील बॅटिंग करत असताना पाहिला आपण. आणि आता संघाला 6 चेंडू मध्ये 15 धावसंख्या वाचवायची आहे. त्यासाठी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे आणि आता समोरून नेतृत्व करण्यासाठी सज्ज देखील झालाय. आपण पाहतोय संजयच्या बॅट मधून अखूट टप्प्याचा चेंडूवरती पुलचा धमाका. इथे लॉंग लेग क्षेत्रामध्ये आलाय तो बनबाऊस. पंचांचा इशारा आलाय षटकाराचा. पंच देखील सांगतात षटकार आहे. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाईल 24 वरती. आता 5 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे.
5 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज विजयासाठी टीम कराडे संघाला. इथे देखील फटका फसलाय. समोर क्षेत्रशे तैनात आहे, कोणती चुकी करणार नाहीये. टिट फॉर टॅट, इटका जवाब पत्तर शेष. ठोसा द्यायला सुरुवात देखील झाली आहे. आम्ही देखील कमी नाहीये हेच दाखवून देत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय चामुंडोली संघ, जिथे संजयने चांगली पारी खेळली होती आणि त्याच्यानंतर संजयला देखील तंबूचा रस्ता दाखवायचं काम केलं गोलंदाज शुभमने. तर विनंती असेल कराडे संघ, आपण जे बाउंड्रीच्या आतमध्ये बसलात आपणास विनंती असेल आपण बाउंड्रीच्या बाहेर बसा. कराडे संघ आयोजकांकडून एक स्ट्रिक्ट वॉर्निंग आले तुम्हास की आपण जे खेळाडू असतील ते आपण बाउंड्रीच्या बाहेर बसा, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. स्पर्धा चांगली आहे आणि या स्पर्धेमध्ये नियम देखील चांगलेच असतील, यात देखील शंका नाहीये. कारण की चुकीला माफी नाही या स्पर्धेमध्ये. जो चुकला त्याला शिक्षा जरूर होते. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी आता 9 धावसंख्येची गरज आहे. एक फटका जर का आला तर प्रेशर मात्र हटवून आपलं वर्चस्व सिद्ध करू शकतात कराडे संघ, परंतु एक फटका येणं अपेक्षित असेल. 4 चेंडू 9 ची गरज. मंगेश मात्र आता नवीन बॅट्समन 6व्या क्रमांकावरती. हा देखील चांगला फटका पाहतोय आपण. क्षेत्रशे पोहोचतायत, थोडस फंबल देखील झालं. एक सिंगल कंप्लीट, परंतु हे ते पाहू शकाल आपण. एकच सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 25 वरती. आता 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 8 डबा, 8 डबा 3 चेंडू. कराडे विपक्ष चामुंडोली, हा संघर्षाचा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडचा सेकंड सामना आणि त्याच्यानंतर मात्र इथून जो संघ जिंकेल तो संघ आता कोयना 2 संघाशी मात्र क्वार्टर फायनल फर्स्ट खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू आणि देशावरती देखील चेंडू फेकून दिलाय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. वन माऊस चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून बसली आहे ती तब्बल 29 या धावसंख्येवरती. आता 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे हार मानायला कोणताही संघ तयार नाहीये. दोन्ही संघ मात्र संघर्ष करण्यासाठी सज्ज देखील झाले. चला हॉलेंडर, सर्व बोरगावकर, आपल्याला सर्वांना विनंती असेल की आपण जर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्यानंतर लगेच आपण धाव घ्या आणि चेंडू मैदानामध्ये पूर्तता करायची आहे. निकेश बाबा, आपली स्पर्धा आहे मित्रा, आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपण सहकार्य केले ना, आपण छोटे मोठे बच्चे घेऊन बसलोय तिथे जर का आपण राहिलो ना तर आपल्याला चांगलं नाव भेटतं. इथे देखील थोडासा शफल झाले होते, अतिरिक्त शफल होऊन चेंडू टाकायचा होता आणि आता मात्र इथे आला चेंडू निर्धाव. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदललं जात आहे. कधी कधी बॅटिंग करणारा संघ वर्चस्व सिद्ध करतोय तर कधी कधी गोलंदाजी करणारा संघ सिद्ध मात्र वर्चस्व करत असताना आता 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ इथून क्वार्टर फायनल मध्ये धडक मारेल हे मात्र पाहणं गरजेचं आहे. सर्व दोन्ही संघाचे हृदयाचे ठोके आता वाढायला सुरुवात झाली. 1 चेंडू 4 धावा आणि हिते पंच बोलताय आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू पिचिंग पाहिली, लाईन पाहिली आणि पंचाने सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. आपण त्याच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 30 या अंकावरती. आता शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. जी जशी मॅच हवी प्रेक्षकांना, जशी मॅच हवी ग्रामस्थांना, जसे मॅच हवी पाहुण्यांना, तशीच मॅच मात्र मैदानामध्ये रचली सजली जाते. इथे देखील पटका दमदार आहे आणि ह्याच्यावरती खेळ देखील झाली आहे आणि संपवला देखील बॅट्समनचा हिते खेळ. वर्चस्व सिद्ध केलं, वर्चस्व कायम राखलं ते म्हणजे चामुंडोली टीम आहे आणि ही ते विजय संपादन केलाय. दुसरा सामना देखील विजय संघ झालाय. तर चला नेक्स्ट मॅच चामुंडोली विपक्ष कोयना 2 दोन्ही संघाचे करत आपण विनंती असेल आपणास आपण टॉस साठी लगेच व्यासपीठाशी संपर्क साधा.